खरं म्हटलं तर हा कार्यक्रम उद्या होता। 24 तारखेची तारीख या ठिकाणी आदरणीय साहेबांनी दिली होती आणि परवा काही घडामोडी घडल्यानंतर उद्याचा काही बंद पुकारला होता आणि त्याच्यामुळं सर्व तयारी झाली। साहेबांना निरोप आला साहेबांचा, आम्ही सगळे मीटिंगमध्ये बसलो होतो आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की 24 तारखेचे सर्व कार्यक्रम रद्द झालेत। परंतु हे समजल्यानंतर सर्व आमचे मंडळी शांत झाले। परंतु साहेब, मी साहेबांचाच कार्यकर्ता असल्यामुळे मला काहीच वाटलं नाही। कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही वेळेला सामोरं जायचा आदर्श आम्ही तुमच्याकडनं घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं दुपारी 4, 4:30, 5 वाजता फोन आला आणि सांगितलं की आम्हाला आपण असं करूयात, 23 तारीख करूयात। जे जाणता राजा म्हणतात ते याच्यासाठी जी कार्यकर्त्याची तळमळ आहे, जे कार्यकर्त्याने कष्टाने केलेलं आहे त्याला कुठेही त्याची कमीपणा येऊन द्यायचं नाही, म्हणून साहेबांनी मला रात्री 7:30 वाजता आजची तारीख दिली। आमचा सर्व परिवार असेल, आमचे सर्व धायरी ग्रामस्थ असतील, या ठिकाणचा सर्व स्टाफ असेल, या सर्वांनी साहेब अत्यंत 2 दिवसामध्ये ही सर्व तयारी करून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला। परंतु काही तांत्रिक अडचणी येत असतात। आज मला मनापासूनचा आनंद आहे, 1 दिवस अगोदर कार्यक्रम करण्याची मला संधी मिळाली आणि ह्या संधी मिळत असताना आज आमचा प्रत्येक विद्यार्थी, आमचा प्रत्येक शिक्षक, याच्यामध्ये प्रत्येक पालक निश्चितपणाने सुखावलेला आहे। साहेब, 99 साली ही संस्था सुरू केली। फक्त 17 मुलं आणि मुली आणि 3 मुलं अशा परिस्थितीमध्ये राहत्या घरी शिक्षण संस्था सुरू केली होती आणि या राहत्या घरामध्ये संपूर्ण कुटुंबियाने फार मोठं योगदान दिले। ही जागा नंतर संस्थेमध्ये बक्षीसपत्र करून दिली। आमचा असणारा सर्वच परिवार या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक वेगवेगळी स्टेप येत गेली। पहिली कन्याशाळा सुरू केली आईवडिलांच्या प्रित्यर्थ आणि ज्या आईवडिलांनी घडवलं, ज्या आईवडिलांनी ही दिशा दिली, आपला आदर्श पाहून हे काम करत राहिलो, ते कामाने प्रेरित होऊन आपल्या आदर्शाकडे पाहत सामाजिक राजकीय जीवनात केवळ कार्यकर्ता नेते यांच्या कोंडाळ्यात न हरवून जाता साहित्य, विज्ञान, कृषी, उद्योग, व्यापार, क्रीडा, संरक्षण आदी सर्व क्षेत्रातील घडामोडींची माहिती घेताना त्या क्षेत्रातील समस्या अडचणी जाणून घेणारे आणि या विविध क्षेत्रातील दिग्गजांची, तज्ज्ञांची मोठ बांधून त्यांच्या ज्ञानाचा देशाला कसा उपयोग होईल यासाठी सदैव दक्ष राहणारे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाच्या विकासासाठी लाभलेले एक अनमोल ग्रंथच आहेत। ग्रंथ पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना, माहितीचा भांडार आणि आदरणीय पवार साहेब म्हणजे सामाजिक राजकीय जीवनातील अनुभवांची, विचारांची शिदोरी। त्यामुळेच आदरणीय साहेबांची तुला ही पुस्तक आणि ग्रंथाशिवाय होऊ शकत नाही। ग्रंथ पुस्तकासारखे अनमोल असलेले आदरणीय पवार साहेब हे तुम्हा आम्हा सर्वांना लाभलेलं एक चालतं बोलतं अनमोल विद्यापीठ आहे, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे। त्यांचा प्रवास नेहमीच प्रेरणादायी आहे आणि माणूस म्हणून समृद्ध करणारा म्हणूनच प्रत्येकाच्या मनामनात साहेबच आहेत। त्यामुळेच आमची निष्ठा, आमचा विश्वास पवार साहेबांची सदैव बांधील आहे। आमचं श्रद्धास्थान फक्त साहेबच आहेत, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावचं वाटतंय। साहेब, एक दुसरी गोष्ट, आज चर्चा करत असताना ज्यावेळी ग्रंथतुला होती, ही ग्रंथतुला होत असताना एक मनस्वी आनंद याचा आहे की ही जी असणारी सर्व पुस्तकं आहेत, ही सर्व पुस्तकं
ग्रामीण भागातील सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांकरता किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लायब्ररीज करता देणार आहोत। मी मनापासून आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला, आपले मनापासून धन्यवाद देतो। पण साहेबांनी जी आज उद्या बदललेली वेळ होती ती देऊन या ठिकाणी आम्हाला, आपल्या दायरी ग्रामस्थांना, या सर्व परिसराला, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रत्येक कार्यकर्त्याला जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आमच्या असणारे आई वडील या ठिकाणी स्मारक आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे या ठिकाणचे शब्द कोरे करतो। रामकृष्ण हरी।